भिवंडी तालुका पिंपलास ग्राम पंचायत को मिला नया नेतृत्व। विलास रामदास गुरुडे निर्विरोध निर्वाचित सरपंच। आपको बता दें, पिंपलास ग्राम पंचायत के सरपंच पद पर विलास रामदास गुरुडे का निर्विरोध चुनाव संपन्न हुआ। उनके चयन से ग्रामवासियों में उत्साह और संतोष का माहौल देखने को मिला। यह चुनाव गांव की एकता और विश्वास का प्रतीक माना जा रहा है। निर्वाचन के बाद गुरुडे ने समस्त ग्रामवासियों का आभार व्यक्त करते हुए कहा कि वे पंचायत में पारदर्शी प्रशासन, सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधाओं का विस्तार और युवाओं के लिए रोजगार के अवसर उपलब्ध कराने को प्राथमिकता देंगे। गांव के वरिष्ठ नागरिकों, महिला मंडलों और युवा वर्ग ने गुरुडे के नेतृत्व में पिंपल ग्राम पंचायत के विकास को नई दिशा मिलने की उम्मीद जताई है। निर्विरोध निर्वाचन यह दर्शाता है कि उन्हें समाज के सभी वर्गों का व्यापक समर्थन प्राप्त है। नमस्कार, आज आपण दिनांक 12/12/2025 रोजी ग्रामपंचायत पिंपलास येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 5/12/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर अजेंडान्वये आपण अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आज दुपारी 3:30 ते 4:30 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने संध्याकाळी 4 वाजता विलास रामदास गरुडे यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे। त्यावर श्री पारुनाथ रमेश म्हात्रे यांचे सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। आपला सभेचा कोरम पूर्ण झालेला आहे आणि आपल्या सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे। तर मी आपण सर्वांचं स्वागत करतो, माननीय सदस्यांचं सर्वांचं स्वागत करतो, सर्व पत्रकार बंधू वगैरे ग्रामस्थ सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून आपण विशेष सभेस सुरुवात करूया। अजेंडानुसार आज संध्याकाळी 4 वाजता जे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे त्याची छाननी करून सदरचा अर्ज हा मी वैध ठरवलेला आहे। त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत पिंपलास येथे श्री विलास रामदास गरुडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करतो। त्यांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा व आपण सर्वांचं धन्यवाद। आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। धन्यवाद। ग्रामपंचायत पिंपलासच्या सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये विलास रामदास गुरुडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देतो। तसेच विलास गुरुडे यांचे सर्व सहकारी, सर्वच माजी सरपंच आहेत आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन, तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शनामुळे आज विलास गुरुडे यांना हा सरपंचपदाचा बहुमान मिळत आहे। मी मनापासून सर्वच सन्माननीय जे विलास गुरुडे यांचे सहकारी सदस्य आहेत आणि सर्वच सरपंच आहेत अशा सर्व सरपंचांना मी मनापासून धन्यवाद देतो। कारण खऱ्या अर्थाने आपण जो प्रश्न केला का 5 वर्ष जवळजवळ शेवटची ही टर्म आहे आणि या शेवटच्या टर्ममध्ये विलास गुरुडेंना हा सरपंचपदाचा बहुमान जो मिळत आहे याचं सर्व श्रेय पिंपलास गावच्या ग्रामस्थांना, त्याचबरोबर विलास गुरुडे यांचे सर्व जे आता सन्माननीय सदस्य आहेत, त्याचबरोबर सर्व सरपंच आहेत यांना जाते। त्याचबरोबर जो सामूहिक युतीचा निर्णय भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि ज्या वेळेला आपल्याला सरपंच बसवायचा होता त्या पद्धतीने व्यवस्थित चांगल्या प्रकारचे नियोजन करून आज खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्यामध्ये ही जी निवडणूक सरपंच पदाची होत आहे त्या सरपंच निवडणुकीसाठी विलास गुरुडे यांची सर्वांनी बहुमताने आणि बिनविरोध अशी निवड केलेली आहे। येणारी सरपंच ही थेट जनतेतून येणार आहे, परंतु सर्व सदस्यामधून असलेली ही सरपंच पदाची निवडणूक खऱ्या अर्थाने एकमेकाला सहकार्य करून सहकार्याच्या भावनेतून ही निवडणुका प्रत्येकाच्या ज्या वेळेला सरपंच झाला प्रत्येकाने सहकार्याच्या भूमिके बजावून चांगल्या प्रकारचं काम
त्यांनी या ग्रामपंचायत पिंपलासमध्ये केलेलं आहे. मी विलास गुरुडे यांना सांगू इच्छितो, आपल्याला जरी अनुभव कमी असेल परंतु आपल्या पाठीशी सर्व सरपंच आहेत. इथे तुमच्या जे सहकार्य त्यांनी प्रत्येकाने सरपंच पदाचा कालावधी चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांच्या पद्धतीने गावच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे. म्हणून आपल्याला घाबरून देण्याचे किंवा काही कारण नाही, कारण आपल्या मागे सर्व सरपंचांचा अनुभव आहे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या अनुभवाचा फायदा वेळोवेळी आपल्याला होईल याबद्दल मात्र शंका नाही. म्हणून मी सर्व विलास गुरुडे यांचे सर्व सरपंचांना सहकाऱ्यांना सांगू इच्छितो का आपल्या अनुभवाचा फायदा कशा प्रकारे विलास गरोडेला आपण मार्गदर्शन करून सहकार्य करून गावाचा विकास कसा करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करावा, जेणेकरून विलास गरोडेच्या कारकिर्दीत चांगल्या प्रकारचे गावची विकासाची कामं व्हावी असं मला वाटते. त्याचबरोबर उल्लेख झाला खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून या भावनेतून आज आमच्या गावचं मगाशी आपण उल्लेख केला स्थानिक भूमिपुत्र असा हा विलास गरोडे जरी आदिवासी समाजाचा असला तरी सुद्धा आदिवासी समाजालाही मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य खऱ्या अर्थाने या सरपंचांनी केलेलं आहे. त्यांना सरपंच पदाचा आज बहुमान देऊन विकासाच्या घडामोडीमध्ये आज एक प्रतिनिधित्व असं विलास गरोडे यांना दिलेलं आहे. त्याबरोबर मी सर्व ग्रामस्थांनाही मनापासून धन्यवाद देतो. वेळोवेळी प्रत्येक ज्या वेळेला सरपंचाला त्या वेळेला उपस्थिती दाखवून प्रत्येकाच्या कार्यामध्ये किंवा त्याचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम ग्रामस्थांनी केलेलं आहे. म्हणून मी मनापासून सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर विलास गरोडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या हातून जी कामं उर्वरित कामं काही पेंडिंग राहिली असतील ती कामं आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या सर्व जे माजी सरपंच आहेत त्यांचं सहकार्य घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि खऱ्या अर्थाने त्यांची प्रेरणा घेऊन आपण या गावचा विकास करावा असं मला वाटतं. आणि उर्वरित जी कामं असतील ती त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त कशी कामं करता येईल असे त्यांनी आजपासून ध्यास घ्यावा असं मला वाटते. पुनश्च एकदा मी विलास गरोडे यांचे पिंपलास ग्रामपंचायतचं सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भाजपा शिवसेना युतीचे विलास रामदास गुरुडे यांची आज सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मला तरी वाटते पिंपलास गावाच्या इतिहासामध्ये प्रथमच या समाजाला सरपंच पदाचा आज मान मिळाला आहे. तरी त्यांच्या समाजासाठी देखील आज उत्साहाचं वातावरण आहे. आणि गावाचा विकास म्हटला तर या 5 वर्षांमध्ये अनेक विकास कामे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेले आहेत. तरी देखील गावातील ग्रामस्थ युवा वर्ग देखील या कामावर लक्ष देऊन सरपंचांना वेळोवेळी दखल घेण्यासाठी सांगत असतात, तसेच ते काम करत असतात. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच विलास गुरुडे यांचे भाऊ पंडित गुरुडे यांचा देखील यासाठी मोठा हातभार आहे. त्यांना देखील मी आज शुभेच्छा देतो. धन्यवाद.